नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की कॉन्सलर ही काव्याला भेटायला आलेली असते आणि काव्या ही कॉन्सलरला उत्तर देते, माझ्यामध्ये जो काही बदल झाला आहे याचं 100% क्रेडिट हे पार्थला जातं. एक दिवस असा होता की ज्यावेळेस मला या नको असलेल्या लग्नाच्या बेडीत अडकावायचं नव्हतं आणि असं बोलून ती शांत राहते. आणि त्यावेळेस कॉन्सलर विचारते, म्हणजे तुम्हाला हे लग्न हवंहवंसं वाटत आहे का? आणि तेव्हा काव्या काहीच उत्तर देत नाही आणि ती पुन्हा विचारते, मग तुमचा जर डिवोर्सचा निर्णय झाला असेल तर मग माझी भाची आहे तिचं स्थळ मी लगेच पार्थला सुचवणार आहे. पार्थ मला खूप आवडला आहे. आणि तेव्हा काव्याला अतिशय राग येतो आणि ती बोलते, काय काय तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याचं लग्न मी दुसऱ्यासोबत कसं होऊन देईल? आणि तेव्हा कॉन्सलर ही बोलते, मला माझं उत्तर मिळालं आहे. असं बोलून ती तिथून निघून जाते. काव्या मात्र स्तंभ उभी असते. त्यानंतर आपण पाहतो काव्याची मैत्रीण ही काव्याकडे आलेली असते आणि ती पार्थला बोलते, यू आर सो गोड आणि असे बोलून ती त्याला मिठी मारते. तेव्हा काव्या ही तिला बाजूला करते आणि ती पार्थवर रागून बोलते, तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसमोर फ्लर्ट करत आहात का? आणि तेव्हा पार्थ मनोमन आनंदी झालेला असतो आणि तो स्वतःशीच बोलतो, तो 3 महिन्यामध्ये खूप प्रगती चांगली झाली आहे. आता येणाऱ्या भागामध्ये काव्याचे पार्थच्या विषयी प्रेम सर्वांना समजणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.